नमस्कार, मी सुप्रिया माने चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। चला तर मग आजची रेसिपी आपली आहे चुलीवरचा झणझणीत मिरचीचा ठेचा। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। इथे आपल्याला 3 कांदे लागणार आहेत, कोथिंबीर, लसूण आणि मिरच्या। चला तर मग इथे आपली चूल पेटून रेडी आहे। आता आपण त्याच्यावरती कढई ठेवूया। कढई छान आपली गरम झाली पाहिजे। कढई छान गरम झाली तर मिरच्या आपल्या छान भाजतात। आता आपण कढईत मिरच्या टाकूया। आता मिरच्या टाकल्यानंतर आपण त्याच्यामध्ये नॉर्मलचे 1 ते 2 चमचा तेल घालायचं, अर्धा चमचा, जेणेकरून आपल्या मिरच्या पटकन भाजल्या जातात आणि मिरच्या आपल्या सगळ्या बाजूने भाजल्या गेल्या पाहिजे। त्याच्यासाठी आपण सतत हलवत राहिलं पाहिजे। मिरच्या खालीवरती केल्याने आपल्या मिरच्या सगळ्या बाजूने एकसारख्या भाजल्या जातात। आता मिरच्या भाजताय तोपर्यंत आपण कांदा चिरून घेऊया। कांदा जेवढा पातळ चिरून घेऊ तेवढा तो चांगला भाजला जातो। इथे बघा आपण कांद्याच्या साली वगैरे काढले आहे। आता आपण कांदा छानसा बारीक चिरून घ्यायचा। इथे आपला कांदा छानसा बारीक चिरून रेडी आहे। चला तर मग आपल्या मिरच्या भाजत आलेत आहेत, भाजल्यात की नाही बघूया। आता आपल्या मिरच्या भाजत आलेल्या आहेत। आता बघा त्याला छोटे छोटे ब्राऊन स्पॉट यायला लागले आहेत। मिरच्या छानशा खमंग अशा भाजल्या की आपल्या खरड्याला मिरचीच्या ठेच्याला खूप छान अशी चव येते। मिरचीचा ठेचा आणि त्याला दुसरं नाव आहे खरडा। गावरान भाषेत त्याला खरडा असेही म्हणतात। चला तर मग इथे आपल्या मिरच्या छानपैकी भाजलेल्या आहेत। आपण एका प्लेटमध्ये आता ते काढून घेऊयात आणि आता कढई चुलीवरती ठेवायची आणि त्याच्यात थोडंसं तेल घालायचं। आपल्याला आता कांदा भाजून घ्यायचा आहे। चला तेल छानपैकी आपलं कडलेलं आहे। आता आपण त्याच्यामध्ये कांदा घालायचा। कांदाही छानसा तेलामध्ये परतून घ्यायचा, गुलाबी रंग येईपर्यंत छानसा परतून घेऊया। चला तर मी इथे आपला कांदा गुलाबी रंग येईपर्यंत आपला परतलेला आहे। आता आपण त्याच्यामध्ये मीठ घालूयात, जिरे घालूयात, लसूण घालूया, कोथिंबीर घालूया आणि हिरव्या मिरच्या मगाशी भाजलेल्या होत्या त्या एकदा आपण 2 ते 3 मिनिटे परतून घेऊया। बघा इथे मी आता सगळे मिरच्या, लसूण, जिरं, कोथिंबीर घालून घेतलेली आहे। आता ती एकदा छानशी 1 ते 2 मिनिटं चांगली परतून घ्यायची। छान परतून घेतली की आपण तिला थंड होईपर्यंत प्लेटमध्ये काढून घ्यायची। प्लेटमध्ये काढून घेतल्यानंतर आपण तिला खलबत्त्यात अशा पद्धतीने चेचून घ्यायची। वरवंटा नसेल तर खलबत्त्यातही आपण चेचून शकतो आणि किती बारीक पाहिजे किती मोठा पाहिजे ती जे त्याच्या आवडीनुसार आपण त्याला करू शकतो। अशा पद्धतीने आपला खरडा इथे मिरचीचा ठेचा तयार आहे। चला तर मग ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली? आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आणि त्याच्या शेजारी बेल आयकॉनलाही क्लिक करा। थँक्यू।